वेलकम एव्हरीवन. सो आज आपण पर्सेंटेजशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स होते त्यातलं नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत तर ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. सो लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल बघितले होते त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की पर्सेंटेज म्हणजे काय, आउट ऑफ 100 किती. ठीक आहे. सो आता हे जे पुढचे न्यूमेरिकल्स आहेत त्यामध्ये पर्सेंटेज इन्क्रीज, पर्सेंटेज डिक्रीज अशा गोष्टी येतील. सो हे बघा, पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे काय. समजा आधी एक गोष्ट होती 100, त्याच्या समजा 25% इन्क्रीज झाला म्हणजे काय, 25% वाढली. ठीक आहे, प्लस 25%. ओके. सो 100च्या 25% म्हणजे किती असणार, तर 25 असणार. कारण कसं करतो आपण, टक्के म्हणजे 100 डिवाइडेड बाय 25 डिवाइड बाय 100 गुणिले 100. ठीक आहे. सो हे कॅन्सल होईल. सो 25 राहिलं. सो नवीन नंबर काय येणार, 25% इन्क्रीज झाल्यानंतर 125. तसं समजा 100च्या 20% कमी आहे एखादी गोष्ट म्हणजे काय येणार, 100 मायनस 20%, 20/100 इंटू 100चे आहे म्हणून इंटू 100. सो 20 कॅन्सल, काय झालं, 80 आलं. सो यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की पर्सेंटेज इन्क्रीज पर्सेंटेज डिक्रीज असेल तर समजा एखादी गोष्ट 20% कमी आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू एन आहे तर त्याच्या 20% दुसरी गोष्ट कमी आहे. ठीक आहे. सो किती येणार ती, 0.8n. ओके. समजा एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू पी आहे, याच्यापेक्षा 25% जास्त दुसऱ्या गोष्टीची व्हॅल्यू आहे. सो डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता 1.25p. समजतंय. हे 0.25 कुठून आलं, आत्ता जे आपण बघतोय हेच. ठीक आहे. आधी होती पी, नंतर 25 डिवायडेड बाय 100 पी. पीच्या, ठीक आहे, इथे 100 घेतलं तर 25 झालं असतं, पण पी किंवा कोणताही नंबर असेल. सो हे काय होणार बघा, 25 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 0.25. सो 1.25. ठीक आहे. सो हे बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा की पर्सेंटेज इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल आपल्याला फास्टमध्ये करता येईल पुढची गणितं. ठीक आहे. आता बघूया आपण हे न्यूमेरिकल काय दिले. बी गॉट 20% मार्क्स लेस दॅन ए. व्हॉट पर्सेंट मार्क्स डीड ए गॉट मोर देन बी. आता यामध्ये काय करायचं माहिती आहे का, म्हणजे यामध्ये काय क्वेश्चन आहे बघा. बीला ए पेक्षा 20% मार्क कमी मिळाले तर एला बी पेक्षा किती टक्के मार्क जास्त आहेत. आणि मार्क वगैरे विचारले नाहीये, पर्सेंटेजमध्ये दिले. सो तुम्ही दोन टेक्निक्स आहेत याच्या. एकमध्ये काय, एकाचे मार्क समजा एम पकडले तर दुसऱ्याचे मार्क पर्सेंटेज ऑफ एम वगैरे असं काढू शकता. ठीक आहे. पण आता इथं मार्क्स वगैरे विचारलेच नाहीये, तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सगळं विचारलंय. सो ते मार्क्स एकाचे कोणाचे जे पकडणार आहात ते डायरेक्ट 100 पकडा, जेणेकरून त्याच्या पर्सेंटेज घ्यायला आपल्याला इझी जातं. म्हणजे 100चे 25% म्हणजे 25. ठीक आहे. सो ॲड करायला वगैरे इझी जाईल हे पॉईंटमध्ये करण्यापेक्षा. ओके. सो आपण काय करूया आता, बी गॉट 20% मार्क्स लेस दॅन ए. समजा ए चे मार्क जे आहेत ते आपण 100 पकडले. ठीक आहे. तर बी चे मार्क किती येणार, लेस दॅन 20%, म्हणजे ह्याला 80 मार्क असणार. ठीक आहे. 80 मार्क्स असणार म्हणजे ह्याचे मार्क्स पकडलेत आपण, टक्के नाही, हे मार्क्स आहे 100. तर 20% कमी म्हणजे किती, 80%. ठीक आहे. व्हॉट पर्सेंट मार्क्स डीड ए गॉट मोर दॅन बी. आता तुम्हाला काय विचारलंय बघा, व्हॉट पर्सेंट मार्क्स डीड ए गॉट, ठीक आहे, मोर दॅन बी. ए मायनस बी. आता जो डिनॉमिनेटर आहे ना तो कशापेक्षा विचारलाय, बी पेक्षा. सो ज्याच्याबद्दल विचारलंय तो खाली असणार. ठीक आहे. म्हणजे बी पेक्षा किती ना जास्त मिळाले. जसं परीक्षा तुमची 100 मार्काची असेल, 50 मार्क मिळाले तर 50%. पण परीक्षा जर तुमची 70 मार्काची असेल, ठीक आहे, 35 मार्क्स मिळाले तरी पण 50% होतात. पण हे जे आहे किती पैकी विचारलंय किंवा कुणाच्या कम्पॅरेटिव्हली विचारलंय ते डिनॉमिनेटरला असतं. आणि आणखी एक असतं फॉर्म्युला, पर्सेंटेज चेंज जे म्हणतो आपण, पर्सेंटेज चेंज. ठीक आहे. यामध्ये काय करतो नेहमी आपण, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल, ठीक आहे, इंटू 100. म्हणजे काय, पर्सेंटेज किती टक्के वाढले किती टक्के कमी झाले, तर नंतरची जी व्हॅल्यू आहे वाढल्यानंतर ती व्हॅल्यू मायनस कमी झाल्यानंतरची व्हॅल्यू डिवायडेड बाय जी सुरुवातीची व्हॅल्यू होती. ठीक आहे, इंटू 100. ओके. सो हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. आता ह्या बी पेक्षा एला किती जास्त आहे, सो पेक्षा आहे म्हणलं बी खाली. सो आता हे व्हॅल्यू माहितीच आपल्याला ए एन बीच्या किती येणार, 100 मायनस 80 डिवायडेड बाय 80. सो हे किती येणार, आणि पर्सेंटेज म्हणले म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. सो 20 डिवायडेड बाय 80 मल्टिप्लाइड बाय वरती 100 आहे. ठीक आहे. 10 कॅन्सल. हे काय येणार बघा,
25%. ठीक आहे. सो अशी गणितं जर असतील पर्सेंटेजमध्येच विचारल्यात गोष्टी आणि तुम्हाला किती इन्क्रीज डिक्रीज झाला, सो डायरेक्ट तुम्ही एखाद्या गोष्टीला 100 अज्युम करून केलं तर कॅल्क्युलेशनला फास्ट होईल. ठीक आहे. सो आन्सर आहे 25%. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. X earns 25% more than Y. What percent less does Y earn than X? सेम आहे, फक्त यामध्ये स्टार्टिंगला मोर दॅन होतं, नंतर लेस दॅन, स्टार्टिंगला लेस दॅन होतं, नंतर मोर दॅन. यामध्ये काय, स्टार्टिंगला मोर दॅन होतं, आता लेस, नंतर लेस झाले तर किती आहे. ठीक आहे. सो समजा आपण पुन्हा एकदा वायचे जे अर्निंग आहे म्हणजे वाय किती कमवतो, तर समजा 100 रुपये आपण घेऊ. ठीक आहे. तर एक्स अर्न्स 25% मोर दॅन वाय. स्वतः एक्स जो आहे तो वायच्या 25% जास्त कमवतो. म्हणजे 100 रुपये हा कमवत असेल तर हा किती कमवणार, 125 रुपये. ठीक आहे. आता हे कसं आलं बघा, आधी 100 होतं प्लस 25% म्हणजे 25 डिवायडेड बाय 100 इंटू 100 का केलं आपण, कारण वायची व्हॅल्यू आहे 100. ठीक आहे. म्हणजे वाय प्लस 25% ऑफ वाय. ओके. सो याचे आन्सर किती येते बघा, 100 कॅन्सल, 125 आलं. ओके. सो आता तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट पर्सेंट लेस डज वाय अर्न दॅन एक्स. ठीक आहे. सो आता वायचे कमी आहे, वाय मायनस एक्स डिवायडेड बाय कुणाच्या कम्पॅरेटिव्हली विचारले तर एक्सच्या कम्पॅरेटिव्हली. सो एक्स खाली येणार इथं. सो किती आहे बघा, वाय आहे 100 मायनस एक्स किती आहे 125 डिवायडेड बाय एक्स जो आहे तो किती आहे 125. आता हे मायनस का येणार वरती, कारण वाय जो आहे तो कमी कमवतोय. ठीक आहे. म्हणजे सो लेस कमवतोय, इथं दिलेलं लेस, लेसमुळे हे मायनस साईन आले. सो हे बघा किती येणार, हे वरती राहिलं 25. आता मायनस साईनचा सिग्निफिकन्स काय आहे, तर लेस कमवते म्हणून, म्हणजे कमी आहे म्हणून. डिवाइडेड बाय 125 मल्टिप्लाइड बाय 100 का घेतोय आपण, पर्सेंटेजमध्ये गोष्टी विचारल्या. ठीक आहे. सो 25 एके 25, 5. सो हे किती आलं 20%. सो आन्सर आहे 20%. आता यामध्ये ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, इथं बघा 20% लेस होतं, नंतर कितीनं मोर आहे विचारलं 25%. तसं इथं 25% मोर आहे, कितीनं लेस येणार 20%. सो हे इझी आहे, एकदा तुम्ही समजलं की कसं करायचं आहे. सो सेम टाईपचे असतात, इथं 25, 30, 10, 15 काही नंबर देऊ शकतील. सो मी हे लक्षात ठेवायचं, फक्त एकाची व्हॅल्यू काय करायची 100 पकडायची, आणि कशाच्या कम्पॅरेटिव्हली विचारलं आहे ना तो फक्त डिनॉमिनेटरला येणार. लक्षात घ्या, इथं एक्स आहे, इथं कशाचे कम्पॅरेटिव्हली विचारले बी, सो बी डिनॉमिनेटरला येणार. ठीक आहे. आता आणखी एक टाईप असतो यामध्ये की एक्सपेंडिचर, प्राइस आणि कन्झम्पशन. ठीक आहे. हे बघा, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च किती करताय तुम्ही, एक्सपेंडिचर इज इक्वल टू प्राइस इंटू कन्झम्पशन. आता हे काय सांगतो, एक मिनिट. एक्सपेंडिचर म्हणजे काय, तुम्ही खर्च करताय, समजा तुमच्याकडं 100 रुपये असतील. ठीक आहे. महिन्याला खर्चायला किंवा दिवसाला खर्चायला 100 रुपये आहे तुमच्याकडं, आणि एखाद्या गोष्टीची प्राइस समजा 10 रुपये आहे, तर तुम्ही ती गोष्ट किती कन्झ्युम करणार, 100 आहे म्हणले इथं. हे बघा, हे 100 आहे, प्राइस जर 10 असेल तर तुम्ही तो आयटम जो आहे तो 10 वेळा कन्झ्युम करू शकाल. जर समजा 100च रुपये आहे, जर त्या गोष्टीची प्राइस जर 20 रुपये असेल तर तुम्ही ती गोष्ट किती कन्झ्युम करू शकाल, 5. ठीक आहे. जशी प्राइस वाढेल कन्झम्पशन कमी होईल. तसंच उलटं आहे, म्हणजे जर एक्सपेंडिचर कॉन्स्टंट ठेवला तुम्ही, म्हणजे खर्च कॉन्स्टंट ठेवला, सो प्राइस आणि कन्झम्पशनमध्ये, प्राइस म्हणजे त्या गोष्टीची किंमत, कन्झम्पशन म्हणजे आपण किती खरेदी करतोय. ठीक आहे. सो आता हे बघा, जर प्राइस एक्सपेंडिचर कॉन्स्टंट असेल तर प्राइस आणि कन्झम्पशनमध्ये काय इन्व्हर्स रिलेशन, म्हणजे जशी प्राइस वाढेल कन्झम्पशन कमी होईल. प्राइस समजा कमी झाली, म्हणजे याची प्राइस समजा 5 रुपये झाली एखाद्या गोष्टीची, तर तुम्ही ते 20 वेळा खरेदी करू शकता. सो एक्सपेंडिचर जर कॉन्स्टंट घेतलं तुम्ही, समजा एक्सपेंडिचर काय घेतलं कॉन्स्टंट, सो प्राइस आणि कन्झम्पशनमध्ये काय आहे इन्व्हर्स रिलेशन, म्हणजे प्राइस वाढली तर कन्झम्पशन कमी होणार, आणि प्राइस कमी झाली तर कन्झम्पशन वाढणार. ठीक आहे. हे बेसिक थंब रूल आहे, आणि त्यानुसार त्यांनी एक फॉर्म्युला इथं दिला आहे रेडीमेड. ठीक आहे. म्हणजे हे टाईपचं गणित जर पडलं तर तुम्ही मगाशी जे सांगितलं तसं सुद्धा करू शकता, की स्टार्टिंगला त्याची प्राइस पी घ्यायची, आफ्टर प्राइस कमी झाल्यानंतर काढणार तुम्ही प्राइस, मग स्टार्टिंगला कन्झम्पशन एवढं होतं तर नंतर कन्झम्पशन किती, हे तुम्ही काढू शकता मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे. पण आता यामध्ये या टाईपचे जे स्पेशल आहेत की ज्यामध्ये एक्सपेंडिचर कॉन्स्टंट आहे हे, आणि प्राइस आणि कन्झम्पशनमध्ये रिलेशन दिलं आहे की प्राइस एवढ्या टक्क्यानं वाढली तर कन्झम्पशन कितीनं कमी होईल, किंवा प्राइस एवढ्या टक्क्यानं कमी झाली तर कन्झम्पशन कितीनं वाढेल. त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे हा, तो काय दिलाय बघूया आपण.
ठीक आहे. सो हे बघा, यामध्ये काय सांगितलंय, कॉस्ट ऑफ अन आर्टिकल इज इन्क्रीज बाय A%, हाऊ मच डिक्रीज इन द कन्झम्पशन. हे बघा, आधी समजा एखाद्या आर्टिकलची किंमत होती काहीतरी, त्याच्या A%नं काय झाली, कॉस्ट इन्क्रीज झाली. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली कन्झम्पशन जे असणार, म्हणजे तुम्ही खरेदी ती गोष्ट कमी करणार. ठीक आहे. कन्झम्पशन डिक्रीज, तर ते किती पर्सेंटेजमध्ये डिक्रीज झाले ते जर काढायचं असेल, तर एचं जर दिलं असेल तुम्हाला पर्सेंटेज की प्राइस कितीनं वाढली. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय येतो बघा, A%नं वाढले, सो ए डिवाइडेड बाय 100 प्लस ए. आता हे प्लस का आलं इथं, कारण A%नं काय झाले, वाढले. सो हे लक्षात ठेवा, जेवढ्या हे ना वाढेल तेवढं प्लस ए ऍड करायचं यामध्ये. ठीक आहे. तसंच समजा काय झालं, प्राइस जी आहे प्राइस जी आहे ती A% म्हणजे कोणतेही असेल, 10% कमी झाली, 20% कमी झाली. ठीक आहे. A% डिक्रीज झाली, तर कन्झम्पशन जे आहे ते वाढणार, म्हणजे तुम्ही जास्त गोष्ट खरेदी करणार ती. ठीक आहे. कन्झम्पशन कसं वाढणार बघा, ए डिवायडेड बाय 100 मायनस ए. ठीक आहे. सो मायनस कशासाठी दाखवते आपण हे, तर एवढ्यानं डिक्रीज झाले प्राइस. सो हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले. फॉर्म्युले हे बघा, तुम्ही एकतर फॉर्म्युलाने या एका स्टेपमध्ये काढू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, इनिशियल प्राइस P1, त्यानंतर चेंज झालेली प्राइस आहे P2, हे काय असणार आहे याच्या 0.8%. ठीक आहे. P1च्या कन्झम्पशन होतं C1, नंतर झालं C2, हे काढायचं आपल्याला. ठीक आहे. सो हे असं काढू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप, किंवा या डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकले तर फास्ट येईल. सो आपण हा फॉर्म्युला थ्रू कसं येते बघूया आता आन्सर. ठीक आहे. हे बघा, इथं काय सांगितलंय, प्राइस ऑफ शुगर रायझेस बाय 20%, बाय हाऊ मच पर्सेंट शुड द कन्झम्पशन ऑफ द शुगर बी रिड्यूस, सो द एक्सपेंडिचर डज नॉट चेंज. म्हणजे एक्सपेंडिचर चेंज नाही व्हायला पाहिजे, म्हणजे एक्सपेंडिचर कॉन्स्टंट आहे. तुम्हाला काय सांगितलंय, शुगरची जी प्राइस आहे ती 20%नं वाढली, बाय हाऊ मच पर्सेंटेज. हे बघा, प्राइस वाढल्यावर काय होणार, एक्सपेंडिचर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर कन्झम्पशन कमी करायला लागणार. साखरेची किंमत कमी झाली आणि तुमच्याकडे तेवढेच पैसे आहेत, तर तुम्ही साखर कमी खरेदी करू शकणार. ठीक आहे. सो आता हे साखरेची किंमत दिली आहे, प्राइस कितीनं वाढली आहे त्यांची, 20%नं वाढले. सो कन्झम्पशन किती टक्क्यानं कमी करायला लागेल जेणेकरून एक्सपेंडिचर कॉन्स्टंट राहील. सो आता हे बघा, हा जो पहिल्या फॉर्म्युल्यात आपण या व्हॅल्यू टाकू शकतो. ठीक आहे. म्हणजे जसं आपण केलं होतं, A/100 प्लस ए. प्लस का केलं इथं हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्लस आणि मायनसच आहे. प्लस कधी करतो आपण, प्राइस इन्क्रीज झाल्यावर. मायनस कधी करणार, प्राइस डिक्रीज झाल्यावर. सो कितीनं वाढले, 20 डिवायडेड बाय 100 प्लस 20. सो हे किती येते बघा, 20 डिवायडेड बाय 120. आता पर्सेंटेजमध्ये विचारले म्हणून मल्टिप्लाइड बाय 100 करतो आपण. ठीक आहे. सो हे किती येणार, 0 कॅन्सल, 200 डिवायडेड बाय 12. सो हे किती येणार बघा, ठीक आहे, 16, 8 बाय 12. सो ह्याचं काय येणार, 16, 2/3%. ओके. सो 16 आणि 2/3 काय होणार, तुम्ही कन्झम्पशन कमी करणार जर प्राइस त्याची 20%नं वाढली तर. हे लक्षात ठेवा, 20%नं प्राइस वाढली तर कन्झम्पशन डायरेक्टली 20%नं कमी नाही होत. ठीक आहे. मगाशी आपण जसं बघितलं होतं, एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा 10%नं जास्त असेल तर दुसरी याच्यापेक्षा कितीनं कमी असते, तर ते 10% नसतं आन्सर, ती व्हॅल्यू चेंज होते, कारण डिनॉमिनेटर चेंज होतो प्लस मायनसमध्ये. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. प्लस कधी येणार, प्राइस इन्क्रीज झाल्यावर. मायनस कधी येणार, प्राइस डिक्रीज झाल्यावर. ओके. सो हे समजलं तर तुम्ही असे खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता एका मिनिटामध्ये. ओके. सो आता नेक्स्ट टाईप बघूया आपण. मगाच्या सारखंच आहे, पण यामध्ये आणखी थोडं कॉम्प्लिकेटेड केलंय. आता काय आहे बघा यामध्ये, ड्यू टू इन्क्रीज ऑफ 50% इन द price of X, 4X less are available for 24. The percentage rate of the X per dozen is, the present rate of X per dozen is. म्हणजे काय आहे बघा इथं, X आहे, ठीक आहे, त्याची आधी काहीतरी प्राइस होती, म्हणजे समजा 2 रुपयाला मिळत होते, आता काय झाले, त्याची प्राइस वाढली 50%नं. ठीक आहे. सो 50%नं वाढल्यामुळं आधी जेवढे तुम्ही 24 रुपयामध्ये अंडी खरेदी करू शकत होता, आता त्याच्यापेक्षा 4 अंडी तुम्हाला कमी मिळत आहे 24 रुपयामध्ये. म्हणजे समजा आधी 24 रुपयाला 10 भेटायची अंडी. ठीक आहे. मी नंबर सांगतोय फक्त ॲज सच. आता 24 रुपयाला काय मिळत आहे, 6च अंडी मिळत आहेत, म्हणजे 10 मायनस 4. ठीक आहे. कशामुळं, कारण प्राइस जी होती, आधी जी प्राइस होती त्याच्या 50% प्राइस वाढली आहे. ठीक आहे. पैसे कॉन्स्टंटच आहेत तुमच्याकडे 24. सो प्रेझेंट रेट ऑफ द एग्स पर डझन, मग तुम्हाला विचारले आत्ता जी प्राइस आहे, ठीक आहे, वाढल्यानंतरची जी 50%नं वाढलेली आहे, त्यानुसार एका डझनचे अंड्याची किंमत किती होईल. ठीक आहे. आता हे काढू आपण इझिली.
इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. आता हे इक्वेशनमध्ये सांगतो मी कसं करतात. हे बघा, समजा इनिशियल जी प्राइस होती ती आपण घेतली P1. ठीक आहे, आपल्याला माहित नाही आहे कितीला स्टार्टिंगला अंड्याची किंमत होती. सो आपण P1 पकडू ती इनिशियल प्राइस. ठीक आहे, मग वाढल्यानंतर समजा P2 झाली, म्हणजे 50% वाढल्यानंतर 50% वाढली म्हणजे काय 1.5 P1 होणार आहे. आता हे सगळ्यांना समजलं असेल, आपण एवढे गणित बघितले आहेत. 1.5 कसं झालं, तर P1 प्लस 50% बाय 100 इंटू P1. सो 50/100 म्हणजे 0.5 आणि हे काय झालं 1.5 P1. सो आता इथून पुढे मी असंच लिहिन डायरेक्ट, जेणेकरून आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन जे फास्ट होईल. ठीक आहे, आता हे बघा, आधीचं हे जे पुढचं स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपण एक इक्वेशन लिहू शकतो खाली. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, P2 इज इक्वल टू 1.5 म्हणजे दीडपट आहे आता नवीन किंमत. सो नंतर काय होतं बघा, ही प्राइस इन्क्रीज झाल्यामुळं 4x लेस आर अवेलेबल फॉर 24. समजा स्टार्टिंगला इनिशियली जेव्हा प्राइस होती P1 म्हणजे अंड्याची किंमत P1 होती. ठीक आहे, P1 माहित नाही आपल्याला 2, 3, 4 किती रुपये होती. सो P1 जेव्हा होती तेव्हा समजा 24 रुपयाला आपल्याला x एवढी अंडी मिळत होती. ठीक आहे, x इंटू P1. आता हे इक्वेशन कसं आलं बघा, 24 रुपये आहेत आपल्याकडं, x एवढी अंडी मिळत आहेत आणि एका अंड्याची किंमत P1 आहे. समजा x जर किती घेतला तुम्ही, 12 अंडी भेटत आहेत, P1 2 रुपये आहे, तर 12 दुनी 24. समजा x जर किती घेतला, 8 घेतला, तर याची किंमत होणार 3. ठीक आहे, सो आपल्याला माहित नाही आहे अंडी किती आहेत आणि प्राइस किती आहे. फक्त आपल्याला एवढं माहिती आहे की x एवढी अंडी मिळतात P1 किमतीला 24 रुपयामध्ये. ठीक आहे, आफ्टर इन्क्रीज इन प्राइस. ठीक आहे, आफ्टर काय होते बघा, तर 24 रुपयाचं आहे तुमच्याकडं, पण अंडी जी आहेत ती कमी होत आहेत कारण प्राइस जी आहे ती वाढली आहे. सो आता समजा x होती आधी, मायनस आता किती मिळत आहे, 4 कमी मिळत आहेत, x पेक्षा 4 कमी मिळत आहेत आणि प्राइस जी आहे ती किती झाली P2. सो हे दोन इक्वेशन मिळाले. कसं गेलं समजलं, 24 रुपये आहे, आधी जेवढे भेटायचे अंडे त्याच्यापेक्षा 4 कमी मिळतात आपल्याला. सो आधी समजा x मिळत होते, आता x मायनस 4 आणि आधी जी किंमत होती P1 आता किती झाली किंमत P2. सो P2 रुपयाला x मायनस 4 एवढे अंडी मिळतात 24 रुपयामध्ये. ठीक आहे, आता दोन इक्वेशन मिळालेत. आता हे बघा, P2 आपल्याला माहिती आहे इथं किती 1.5 P1 आहे, x मायनस 4 इंटू 1.5 P1. ठीक आहे, सो हे 24. सो आता दोन इक्वेशन आहेत, दोन अननोन आहेत, आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. हे बघा कसं करणार, लेफ्ट हँड साईड इक्वल आहे, राईट हँड साईड इक्वल करणार तुम्ही. सो x इंटू P1 इज इक्वल टू x मायनस 4 इंटू 1.5 P1. ठीक आहे, सो P1 दोन्ही साईडचं कॅन्सल होईल. सो काय राहिलं बघा, इकडे x इज इक्वल टू 1.5x मायनस 6. सो आता हे एका साईडला घेऊ आपण. सो 0.5x इज इक्वल टू 6. सो x इज इक्वल टू काय येणार 12. ओके, म्हणजे 6 डिवायडेड बाय 0.5. आता x 12 आला, हे इक्वेशन 1 मध्ये टाकलं तुम्ही. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं आहे, बरं P2 काढायचं आपल्याला. आपण काय करू, डायरेक्ट इक्वेशन 2 मध्ये टाकून देऊ हे या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, 2 पण नाही आहे, P2 काढायचं आहे, प्रेझेंट एक्सची प्राइस, आणि त्यानंतर आपल्याला डझनचा रेट काढायचा आहे. सो या इक्वेशनमध्ये टाकली समजा तुम्ही प्राइस एक्सची. सो काय येते बघा, 24 इज इक्वल टू एक्स किती आहे 12 मायनस 4 इंटू P2. ठीक आहे, सो 24 हे किती 12 वजा 4 म्हणजे 8 इज इक्वल टू P2. सो P2 किती येतं 3 रुपये. ओके, सो आता प्रेझेंट डझनची प्राइस किती येणार बघा, हे P2 आली. P1 पण काढू शकता तुम्ही या इक्वेशनमध्ये टाकून. किती येणार P1 2 रुपये येणार. ओके, सो आता एका अंड्याची किंमत आहे 3 रुपये, डझनची कशी काढणार तुम्ही, P2 इंटू 12. सो 12 3 किती होणार 36. ठीक आहे, सो हे आन्सर आहे. इझी आहे, इक्वेशन फॉर्म करायला शिका ज्या कंडिशन दिल्यात त्याच्यावरून. सो पुढे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता सेम टाईपचं आहे, फक्त आता यामध्ये एक्सच्या ऐवजी काय आहे गहू आहे, आणि यामध्ये काय होतं इन्क्रीज झालंय, यामध्ये काय झालंय डिक्रीज झाले. ठीक आहे, सो एखाद्या गोष्टीची किंमत कमी झाली आणि रेट सेम असेल, म्हणजे टोटल एक्सपेंडिचर तुम्ही सेम ठेवत असाल, सो ऑब्व्हियसली कन्झम्पशन वगैरे जास्त होणार. सो यामध्ये काय सांगितलं बघा, रिडक्शन ऑफ 20% इन द प्राइस ऑफ व्हीट एनेबल्स ललिता टू बाय 5 kg मोर व्हीट फॉर 320 रुपीज. द ओरिजिनल रेट इन रुपीज पर kg ऑफ द व्हीट वॉज. ठीक आहे, ओरिजिनल रेट विचारलं इथं किती होतं स्टार्टिंगला किंमत. काय दिलं यामध्ये बघा की गव्हाची किंमत जी आहे, व्हीटची किंमत 20% कमी झाली, म्हणजे 20% कमी झाली. त्यामुळं ललिता जी आहे ही एक हाऊसहोल्ड लेडी आहे,
ती जी काय करू शकते 5 kg मोअर वीट परचेस करू शकते 320ला. म्हणजे आधी समजा 320ला 10 किलो मिळायचं, तर आता 320ला 15 किलो मिळते. कशामुळे? तर 20% प्राइस काय झाली पर किलोची कमी झाली आहे त्याच्यामुळं. सो आधीची प्राइस विचारले तुम्हाला, समजते? हे आता सारखंच आहे, आपण सॉल्व्ह करूया, इझी आहे. हे बघा, इनिशियल प्राइस जी होती सेम, आपण इनिशियल प्राइस म्हणजे आधीची किंमत, स्वस्त व्हायच्या आधीची किंमत P1 आहे. आफ्टर आफ्टर काय झालं बघा, हे इनिशियल आहे समजा P1, म्हणजे स्टार्टिंगला P1 होती किंमत. आफ्टर काय झालं, 20% कमी झाली समजा प्राइस. 20% म्हणजे काय, P2 जे असणार आहे ते किती असणार आहे, 20% कमी असणार P1च्या, म्हणजे 0.8 टाइम्स P1. हे आता कसं केलं, पुन्हा सेम P1 मायनस 20/100 म्हणजे काय येणार 0.8. ठीक आहे. सो हे कंडिशन आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर बघा काय सांगितलंय, इनिशियली काय होतं, समजा इनिशियली किती रुपये आहेत आपल्याकडं, 320 रुपये आहेत. ठीक आहे, 320 रुपयामध्ये x किलो गहू मिळायचा असं आपण इमॅजिन करू, P1 रुपीज पर केजी. म्हणजे समजा हे किती घेतलं, 32 किलो घेतलं, जर 10 रेट असेल, ठीक आहे, असं चेंज होणार आहे. सो x किलो घेतलं आपण, हे x काय माहिती आहे का, किती केजी घेतलंय आपण. ठीक आहे, आणि P1 म्हणजे काय, प्राइस आहे. इनिशियल ही P1 जी आहे ती प्राइस आहे 1 किलोची. आता आफ्टर रिडक्शन प्राइस काय होते बघा, आफ्टर हे 320च रुपये आहेत आपल्याकडं, पण आधी x किलो मिळायचं, आता किती मिळतात, बाय 5 kg मोर वीट, म्हणजे x किलोपेक्षा आता 5 किलो जास्त मिळत आहे. पण प्राइस किती आहे, P2 झाली, आता कमी झाली प्राइस. सो आता P2 माहिती आहे आपल्याला 0.8 P1. ठीक आहे, सो इथं आपण लिहू शकतो 320 इज इक्वल टू x प्लस 5 इंटू पॉईंट, हे किती आहे 0.8, 0.8 P1. ठीक आहे, सो हे एक इक्वेशन आहे 1, हे इक्वेशन आहे 2. ओके, सो आता हे दोन इक्वेशनच्या LHS सेम आहेत, RHS आपण इक्वेट करू शकतो. सो x P1 इज इक्वल टू x प्लस 5. ठीक आहे, 5 प्लस 5 काय घेतलं समजलं ना, 5 kg जास्त घेऊ शकतो आपण, इंटू 0.8 P1. सो आता हे बघा, हे P1 कॅन्सल होईल. x इज इक्वल टू, आता आतमध्ये मल्टिप्लाय करू आपण, 0.8x प्लस 5 इंटू हे म्हणजे 4. ठीक आहे, सो आता एका साईडला घेऊ आपण x, 0.2x इज इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 0.2. सो हे काय ना 40/2 म्हणजे 20. म्हणजे आपण x म्हणजे काय, किती किलो घेऊ शकत होतो स्टार्टिंगला, तर 20 किलो. ठीक आहे, आता तुम्हाला काय विचारलंय, द ओरिजिनल रेट विचारलाय, P1 ची किंमत विचारली. ठीक आहे, सो आता हे इक्वेशन 1 मध्ये टाकली तुम्ही 20 kg ची व्हॅल्यू. ठीक आहे, 20 kg आपण घेऊ शकत होतो स्टार्टिंगला, आता किती घेऊ शकतो, 25. सो हे बघा, इक्वेशन 1 वरून काय येणार, 320 इज इक्वल टू x माहिती आहे आपल्याला 20 इंटू P1. सो P1 काय आलं बघा, 320 डिवायडेड बाय 20. ठीक आहे, सो हे कॅन्सल, हे काय आलं 16. ठीक आहे, इझी आहे हे इक्वेशन. फक्त लक्षात ठेवा, स्टार्टिंगला x किलो घेऊ शकत होतो जेव्हा P1 किंमत होती. आता जर किंमत कमी झाली तर क्वांटिटी वाढली. सो दोन इक्वेशन मिळतात, दोन अननोन आहेत, इझिली तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता लास्ट टाईपचे बघू आपण एक्झाम्पल्स याच्यावरचे. अ नंबर reduced by 25% becomes 225. What percent should be increased so that it becomes 375? ठीक आहे, हे बघा, एक नंबर होता जो 25% कमी केल्यानंतर 225 बनतोय. ठीक आहे, व्हॉट पर्सेंट शुड इट बी इन्क्रीज सो ॲज इट बिकम्स हे. आता तो जर समजा 25% 25% डिक्रीज केल्यानंतर 225 बनतोय, तर किती टक्क्याने इन्क्रीज केल्यानंतर तो 375 बनेल. ठीक आहे, सो आता आपण काय करू, आपल्याला नंबर तो माहित नाही, आपण समजा तो नंबर आहे n असं इमॅजिन करू. ठीक आहे, अ नंबर रिड्युस्ड बाय 25%. आता 25% कमी केलं म्हणजे काय, हा काय होणार, n जो होता स्टार्टिंगला तो किती बनणार बघा, 0.75 n बनणार. ठीक आहे, 0.75 कसं बघा, n होता मायनस 25%, म्हणजे 25 डिवायडेड बाय 100 ऑफ n. सो हे किती येणार, n मायनस 0.25 n म्हणजेच किती, 0.75 n. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवत चला आता इथून पुढे, 0.75 n बिकम्स 225. ठीक आहे, म्हणजे 0.75 n म्हणजे किती आहे, 225 आहे. सो याच्यावरून आपण n काढू शकतो इझिली. n म्हणजे काय येणार, 225 डिवायडेड बाय 0.75. आता हे राऊंड फिगरमध्ये केलं तर काय होणार, 20 वरती 75 खाली, 25 न डिवाइड करू शकतो आपण, 25 3 75.
2590 225 00. सो हा नंबर किती येतोय बघा 300. पण तुम्हाला नंबर नाही विचारला, तुम्हाला काय विचारले बघा, व्हॉट पर्सेंट शुड इट बी इन्क्रीज सो दॅट इट बिकम्स 375. म्हणजे आता बघा 375 बनतोय तो फायनली, ठीक आहे. म्हणजे 300चं 375 बनण्यासाठी किती पर्सेंट इन्क्रीज करायला पाहिजे. म्हणजे फायनल किती आहे 375, इनिशियल किती आहे 300 डिवायडेड बाय 300 इंटू पर्सेंटेजमध्ये विचारलं म्हणून 100. आता हे किती येते बघा, 375 वजा 300 म्हणजे 75 डिवायडेड बाय 300 मल्टिप्लाइड बाय 100. सो हे झिरो कॅन्सल. सो 3 आता हे डिवाइड केलं तर किती येणार 25 त्रिक 75. म्हणजे एवढ्या पर्सेंटने काय करायला पाहिजे, इन्क्रीज करायला पाहिजे 300चं 375 बनण्यासाठी 25. ठीक आहे. सो 25% आन्सर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. A number is increased by 20%, then 20 हे बघा, a number is increased by 20% and then again increased by 20%. By what percent should the increased number be reduced so as to get back the original number? यांनी काय सांगितले बघा, एक नंबर आहे जो एकदा 20% इन्क्रीज केला, जो नंबर बनेल तो आणखी 20% इन्क्रीज केला. ठीक आहे. आता मोठा काहीतरी नंबर मिळाला आपल्याला. आता तो नंबर किती टक्क्यानं कमी केला पाहिजे जेणेकरून ओरिजिनल नंबर मिळेल. ठीक आहे. इझी आहे, आपण स्टेप बाय स्टेप करूया. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, यामध्ये तुम्ही आता जसं आपण n न केलं तसं घेऊ शकता किंवा डायरेक्ट 100 न घेऊ शकता. कारण का, म्हणजे तो नंबर जो आहे तो 100 पकडा. कारण हे बघा, इथं तुम्हाला कुठेही नंबर विचारलेला नाहीये. ठीक आहे. आणि यामध्ये कुठेही नंबर दिलेला नाहीये, तुम्हाला फक्त पर्सेंटेजमध्ये विचारलंय. पण वरच्या केसमध्ये तसं नव्हतं. वरच्या केसमध्ये बघा, इथं नंबर्स आहे 225 375. सो तुम्ही 100 नाही घेऊ शकत, कारण तो नंबर जो आहे तो 100 नव्हता, 300 होता. ठीक आहे. सो तुम्ही इथं n न घेऊन सॉल्व्ह केलं. पण या गणितामध्ये काय माहिती आहे का, तुम्ही n न पण आता जसं केलं तसं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. किंवा काय करू शकता, त्याच्यापेक्षा सोपी मेथड, इथे सगळं पर्सेंटेजमध्येच आहे ना, नंबर सुद्धा विचारला नाही तुम्हाला, फक्त पर्सेंटेजमध्येच विचारले आन्सर, कितीनं कमी केला जास्त केला. सो समजा तो नंबर जो आहे तो स्टार्टिंगला आपण 100 पकडू. ठीक आहे. नंबर विचारलाच नाहीये, सो आपण कोणताही पकडू शकतो, तुम्हाला जो आवडेल तो. पण पर्सेंटेजमध्ये डील करतोय आपण म्हणून 100 घेऊया. ठीक आहे. सो 100 हा नंबर आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला काय केलं, फर्स्ट ऑपरेशनमध्ये आपण 20% वाढवला हा नंबर. सो 20% वाढवला म्हणजे 100चे 20% म्हणजे 20 असतं. सो नंबर काय झाला 120. ठीक आहे. 120 कसं झालं, 100 इनिशियल होतं, 100च्या 20% म्हणजे 20/100 इंटू 100 आणि प्लस काय केलं इन्क्रीजमुळं. सो 100 कॅन्सल 120. आता सेकंड केसमध्ये काय करतोय आपण, या 120च्या 20% आणखी वाढवतोय. सो हे बघा, 120च्या 20% वाढवतोय म्हणजे काय येणार 120 प्लस. ठीक आहे. आता हे इथं किती येणार 20%, म्हणजे 20/100 ऑफ किती 120 आहे आता इथं. म्हणजे 120च्या 20% वाढवलं आपण. ठीक आहे. सो हे 2 0, हा 1 0 कॅन्सल, 12 दुने 24. 24 जर ऍड केलं तुम्ही तर फायनल नंबर किती मिळतोय आपल्याला 144. म्हणजे स्टार्टिंगला घेतला होता आपण 100 आणि 2 वेळा 20% ऍड केल्यानंतर 144 बनतोय. हे लक्षात घ्या, 140 नाही बनत आहे. ठीक आहे. 144 का बनतोय, कारण दुसऱ्यांदा जेव्हा वाढते तेव्हा बेस चेंज होतोय का. ठीक आहे. सो हा फायनल नंबर आहे समजा तुमचा 144. तुम्हाला काय विचारलंय आता, 144 किती पर्सेंटने चेंज केल्यानंतर 100 वर जाऊ शकतो आपण. ठीक आहे. आता या ट्रिक काय लक्षात घ्या, हे बघा, हा नंबर आहे आपल्याला भेटलाय. आता या नंबर पासून रिटर्न जायचंय आपल्याला असं इकडं. ठीक आहे. सो आता इनिशियल नंबर काय येणार, मग इथून सुरू करतोय आपण, हा स्टार्टिंग पॉईंट आहे 144 टू पुन्हा 100 वर रिटर्न जाण्यासाठी. सो रिटर्न किती जायचंय आपल्याला, फायनली 100 वर जायचंय. कशावरून 144 वरून. सो 144 वजा करायचं 100 मधून, डिवाइड बाय किती आहे इनिशियल आता इथं 144. ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे, 144 डिनॉमिनेटरला येणार. कारण का, आता तुमच्याकडे 144 आहे, त्याच्यावरून तुम्हाला 100 न जाण्यासाठी किती पर्सेंटेज कमी करायला पाहिजे. सो इथं किती येणार बघा -44 डिवाइडेड बाय 144. आता हे मायनस कशामुळे आलंय, कारण कमी होतोय म्हणून. ठीक आहे. आता हे बघा, रिड्यूस म्हणजे याचा अर्थ हे सिग्निफाय करते की हा रिड्यूस करतोय आपण पर्सेंटेजमध्ये. सो मायनसचा अर्थ काय आहे, कमी झाले म्हणून. ठीक आहे. इंटू पर्सेंटेजमध्ये सांगायचं आपल्याला म्हणून 100. सो आता हे किती येणार बघा 4400 डिवाइडेड बाय 144. ठीक आहे. सो आता हे कसं करू शकता तुम्ही, समजा इथं वरती कितीनं भाग घालू आपण, 8 न भाग घालू समजा. सो 8 45 4, 8 45 0. ठीक आहे. सो 8
1 8 6 18, ठीक आहे. सो आता आणखी कसं करू शकता, 18 1 8 36, 18 3 54, एक राहिला 0, ठीक आहे. सो हे किती राहते बघा, 30 इंटू, आता हे किती येत आहे, 10 राहते इथे, 18 5 90, ठीक आहे. सो 13 10/18, सो हे किती येणार, 10/18 म्हणजे 5/9 करू शकता तुम्ही. 13 इंटू 5/9, 13 अँड 5/9 म्हणतो आपण. सो हे काय येणार, आन्सर 1 येणार. सो हे लक्षात ठेवा नेहमी, 30 काय येणार इथं. आता तुम्ही डायरेक्ट असं नाही करायचं, 44 144 आहे 100 होणे म्हणजे 44% ना, ठीक आहे. 44% नाही, कारण 144च्या 44% जास्त होणार, कारण 144 ही 100 नाही आहे म्हणून, ठीक आहे. सो डिनॉमिनेटर जो आहे तो का हा घेतला, कारण इथून आपण कमी करायला जातो तिकडं. स्टार्टिंगला इकडून वाढवत नाही तो म्हणून 100 होता, नंतर 120 होतं. आता उलटं करतोय आपण, त्यामुळे डिनॉमिनेटरला हे येणार. सो आन्सर हे आहे. सो आय होप की तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आलं असेल पर्सेंटेजचं. याच्या बाहेर हार्डली गणितं पडतील. सो एवढी व्हरायटी जर तुम्ही प्रॅक्टिस केली व्यवस्थित, ठीक आहे, आणि बेसिक अंडरस्टँडिंग ठेवलं की बाबा डिनॉमिनेटर इम्पॉर्टंट आहे इन्क्रीज डिक्रीजमध्ये, की डिनॉमिनेटर कोणता येईल त्यानुसार गोष्टी चेंज होतात. बाकी 1-2 फॉर्म्युले मी सांगितले एक्सपेंडिचर आणि याच्यासाठी. एक्सपेंडिचर जर कॉन्स्टंट ठेवलं तर प्राइस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते कन्झम्पशनच्या, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. त्यानुसार जर इन्क्रीज झालं तर ए डिवायडेड बाय ए प्लस 100, ठीक आहे. त्यात 100 मायनस ए. सो हे 1-2 इक्वेशन लक्षात नाही ठेवलं तरी तुम्ही करू शकता लॉंग रूटनं, पण तुम्ही हे जर फॉर्म्युला लक्षात ठेवला त्या स्पेशल केससाठी, सो तुम्ही कमी वेळात हे सॉल्व्ह करू शकाल. सो आय होप तुम्हाला पर्सेंटेजबद्दल आयडिया आली असेल बऱ्यापैकी, ठीक आहे. सो हे प्रॅक्टिस करत राहा व्यवस्थित, अँड ऑल दी बेस्ट.